आणि आता बातमी आहे सुधीर मुनगंटीवार यांच्या नाराजी संदर्भातली। चंद्रपुरातील पराभवानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा पक्षाला खडे बोल सुनावलेत। जिल्ह्यात गटबाजीला पोषक ठरेल असं वातावरण पक्षानं तयार करू नये असं विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय। तसंच चंद्रपूरला देवेंद्र फडणवीस ताकद देणार असतील तर चांगली बाब असल्याचंही मुनगंटीवार यांनी म्हटलंय। सुधीर मुनगंटीवार यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अभिषेक भटपल्लीवार यांनी। माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आता आपल्यासोबत आहे। भाऊ, काल तुम्ही केलेल्या वक्तव्यावरती मुख्यमंत्री म्हणाले की चंद्रपूर जिल्ह्याला आता ताकद दे। सगळा स्वागत आहे। या जिल्ह्यांनी पक्षालाच ताकद दिली। मी स्वतः प्रदेश अध्यक्ष होतो आणि तेव्हा महाराष्ट्रामध्ये प्रदेश अध्यक्ष असताना तेवढ्या विपरीत अवस्थेत नागपूर पदवीधर नागपूर शिक्षक मतदारसंघात 18 वर्षांनी निवडणूक जिंकून आणली। भंडारा गोंदिया जिल्हा परिषद आपण तेव्हा निवडून आणल्या। अमरावती पदवीधर 30 वर्षांनी निवडून आणली आणि बारामती लोकसभेमधली विधानसभा जी आपण जिंकूच शकत नाही असं सांगितलं जायचं, तीही पोटनिवडणूक मी जिंकून आणली आणि तेव्हा भीमराव तापकीर हे त्या निवडणुकीमध्ये निवडून आले आणि तिथून भारतीय जनता पार्टीची उत्तम सुरुवात झाली। तर या जिल्ह्याला ताकद देवेंद्रजी देणार असतील तर निश्चितपणे स्वागत केलं पाहिजे। तुम्ही नाराज आहात असे सर्वत्र चर्चा आहेत, काय सत्य नाही? चर्चा काही लोक मुद्दाम घडवतात। मी नाराज असतो तर सभागृहात जनतेचा आवाज बुलंद केला नसता, विकास कार्य केली नसती, पक्षाच्या नेत्यांना भेटलो नसतो। मी नाराज असण्याचा प्रश्न नाही, पण शेवटी कार्यकर्त्यांचं भावना या योग्य पद्धतीने मांडण्याची जबाबदारी माझी आहे। कारण मी प्रदेश अध्यक्ष म्हणून या महाराष्ट्रात मीही काम केलेलं आहे। कालच्या वक्तव्यावर परत बावनकुळे असे म्हणाले की मुनगंटीवारांना नेहमीच पक्षाने ताकद दिलेली आहे, कधीच कमी केलेली नाही। नाही, ठीक आहे, त्यांचं मत आहे, त्याचं स्वागतच केलं पाहिजे। बावनकुळे साहेबांनाही ताकद दिली, मगही ताकद दिली, याच्यात काही वाद असण्याचं कारण नाही। या ठिकाणी जी शक्ती मी म्हणालो ती गडबाजीला पोषक वातावरण पक्षांनी करू नये या बाबतीमध्ये आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू सोबत अभिषेक भटपल्लीवार, NT मराठी, चंद्रपूर।